So in this lecture, we'll discuss various equipments which are used in 132 kV substation. जे काय आपण equipments यूज करणार आहे ते डिटेल मध्ये वन बाय वन ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे सिंगल लाईन डायग्राम किंवा लेआउट मध्ये, ते आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. सो स्टार्टिंग फ्रॉम दिस हा आपला डिस्कनेक्टेड स्विच. ठीक आहे. सो याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन एकदम सिंपल आहे. हा जो मेन कंडक्टर याला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. इथे एक टर्मिनल कनेक्ट केला आणि इथे दुसरा टर्मिनल कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. आणि हे त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत जे की तुमचे ओपन क्लोज होत असतात आणि हा तुमचा ऑपरेटिंग युनिट आहे जो तुमचा ऑपरेट होत असतो. ठीक आहे. आणि हे त्याचं माउंटिंग आहे. ठीक आहे. जे काही इन्सुलेटर्स आहेत ते माउंटिंग इन्सुलेटर ज्याच्यावरती तुमचा हा जो डिस्कनेक्टर स्विच माउंट केलेला आहे. ठीक आहे. विच इज नथिंग बट युअर माउंटिंग इन्सुलेटर विच इज ऑल्सो मेड अप ऑफ पोर्सेलिन मटेरियल. ठीक आहे. पोर्सेलिन मटेरियलचे हे माउंटिंग इन्सुलेटर यूज केलेले आहेत. ठीक आहे. हा आहे आपला डिस्कनेक्टर स्विच. नेक्स्ट आहे आपला आणखी एक त्याच्यामध्ये आर्किंग मेकॅनिझम किंवा आर्क कशी फॉर्म होते किंवा जी आर्क असते. ठीक आहे. ते ऑलरेडी दाखवलेली आहे, ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहे, नोट्स मध्ये पण आहे आपल्या. हे आहे 3 केव्ही जे 3000 वोल्ट जी इलेक्ट्रिक आर्क आहे बिटवीन टू टर्मिनल्स और टू इलेक्ट्रोड. ठीक आहे. दोन इलेक्ट्रोड मध्ये जी आर्क कशी फॉर्म होते किंवा जे व्होल्टेज बियॉन्ड ब्रेकडाऊन व्होल्टेज. ठीक आहे. ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या पुढे जर व्होल्टेज गेलं दॅट आर्क विल बी फॉर्म इन बिटवीन टू टर्मिनल्स. ठीक आहे. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. देन नेक्स्ट आपण एक ऑपरेशन स्टडी केलं होतं, सर्किट ब्रेकर, आयसोलेटर आणि अर्थिंग स्विच. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन बघायचं आहे किंवा सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. दिस इज द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन ऑफ आयसोलेटर, सर्किट ब्रेकर अँड अर्थिंग स्विच. ठीक आहे. याच्यामध्ये दोन टाईप असतात, व्हाईल ओपनिंग अँड व्हाईल क्लोजिंग. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आपलं व्हाईल ओपनिंग, म्हणजे सर्किट ओपन होत असताना कोणता सिक्वेन्स असला पाहिजे, दॅट सिक्वेन्स यू शुड फॉलो, म्हणजे हा सिक्वेन्स फॉलो केला पाहिजे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ओपनिंग होत असताना तुम्हाला सर्किट ब्रेकर स्टार्टिंगला फर्स्टली यू हॅव टू ओपन द सर्किट ब्रेकर, देन ओपन द आयसोलेटर ओपन करायचं आहे, देन सेकंड लास्ट यू हॅव टू क्लोज द अर्थिंग स्विच. आपल्याला अर्थिंग स्विच क्लोज करायचं आहे. हे झालं व्हाईल ओपनिंग ऑपरेशन. ओपनिंग होत असताना सुरुवातीला सर्किट ब्रेकर ओपन करायचं, देन आयसोलेटर ओपन करायचं आणि अर्थिंग स्विच लास्टला क्लोज करायचा. ठीक आहे. हे सिक्वेन्स, स्टँडर्ड सिक्वेन्स तुम्हाला मेंटेन करायचं. देन व्हाईल क्लोजिंग करत असताना याच्या अपोजिट आपल्याला परफॉर्म करायचं. अपोजिट म्हणजे काय, इथे बघू शकता, व्हाईल क्लोजिंग. ठीक आहे. व्हाईल क्लोजिंग म्हणजे सर्किट क्लोज करत असताना स्टार्टिंगला ओपन करायचं आहे तुमचं अर्थिंग स्विच, यू हॅव टू ओपन द अर्थिंग स्विच, देन क्लोज द आयसोलेटर क्लोज करायचं आहे, देन लास्टला तुमचा सर्किट ब्रेकर क्लोज करायचा आहे. ठीक आहे. व्हाईल क्लोजिंग द सर्किट म्हणजे हे हा सिक्वेन्स तुम्हाला स्टँडर्ड सिक्वेन्स फॉलो करायचा असतो. ठीक आहे. ओपन द अर्थिंग स्विच, क्लोज आयसोलेटर, देन क्लोज सर्किट ब्रेकर, व्हाईल क्लोजिंग. ठीक आहे. सो युअर डिस्कनेक्टर स्विच, जो डिस्कनेक्टर स्विच आहे तुमचा, डिस्कनेक्टर स्विच कधीही लोड कंडिशनला किंवा ऑन लोड कंडिशनला ऑपरेट करायचा नाही किंवा ओपन करायचा नाही. ठीक आहे. ऑन लोड कंडिशनला कधीही डिस्कनेक्टर स्विच, जो काही स्विच आहे आयसोलेटर आहे, तो ऑन लोड कंडिशनला ऑपरेट करायचा नाही. ठीक आहे. स्टार्टिंगला याच्यामध्ये इथे बघू शकता तुमचा आपल्या इथे डिस्कनेक्टर स्विच आहे आणि सर्किट ब्रेकर दोन्ही क्लोज आहेत फर्स्ट कंडिशन मध्ये. देन इथे सेकंड कंडिशन मध्ये हा डिस्कनेक्टर स्विच आहे, लोड कंडिशन आहे, क्लोज आहे म्हणजे काय, करंट यातनं सप्लाय होतोय किंवा याच्यावरती लोड आहे. तो तुम्ही ऑपरेट करताना फर्स्टली सर्किट ब्रेकर ऑपरेट करायचं. ठीक आहे. सर्किट ब्रेकर ओपन करायचं, सर्किट ब्रेकर ओपन केल्यानंतर आपल्याला डिस्कनेक्टर स्विच ओपन करायचं. ठीक आहे. हा आपला स्टँडर्ड ऑपरेटिंग सिक्वेन्स आहे. देन नेक्स्ट आहे आपला ऑइल स्विचेस. ठीक आहे. या टाईपचे ऑइल फील्ड स्विचेस बऱ्याच सबस्टेशन मध्ये यूज केले जातात. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे आपला याचे कॉन्टॅक्ट्स आहेत, हे आतमधलं टर्मिनल आहे आणि हा
स्टेशनरी अँड मुव्हिंग कॉन्टॅक्ट. आता याच्यामध्ये स्टेशनरी कॉन्टॅक्ट कोणता आहे? हा जो खालचा दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, विच इज नथिंग बट युअर स्टेशनरी कॉन्टॅक्ट. आणि हा मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे, ठीक आहे. हा जो दिसतोय तो मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे. याच्यामध्ये ऑइल फील्ड किंवा जे ह्या बुशिंग मधनं, ठीक आहे, या बुशिंग मधनं या टँक मध्ये ऑइल फिल केलं जातं इन ऑर्डर टू अवॉइड द आर्क प्रोडक्शन, ठीक आहे. आर्क प्रोड्यूस होण्यापासून ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला किंवा कुलिंगसाठी कॅन्से ऑइल याच्यामध्ये फिल केलेलं आहे, ठीक आहे. आणि हा त्याचा हँडल आहे, ठीक आहे. इथे आपला ऑपरेटिंग हँडल आहे, इथे बघू शकता तुम्ही. हा त्याचा ऑपरेटिंग हँडल आहे, ठीक आहे. म्हणजे स्विच ऑन ऑफ करण्यासाठी हा ऑपरेटिंग हँडल आहे. आणि इथे या बुशिंग्स आहे ज्याच्यामध्ये ऑइल फिल केलेलं आहे. हा टँक मध्ये तुमचं ऑइल फिल केलेलं आहे, ठीक आहे. जी सील टँक असणार आहे ज्याच्यामध्ये ऑइल फिल केलेलं आहे इन ऑर्डर टू क्वंच दी आर्क, ठीक आहे. हा आपला ऑइल फील्ड स्विच आहे, ठीक आहे. देन ऑइल सर्किट ब्रेकर, ठीक आहे. ऑलरेडी सर्किट ब्रेकरचं फंक्शन सर्वांना माहिती आहे. सर्किट ब्रेकर विल मेक और ब्रेक द सर्किट इन नॉर्मल एज वेल एज ॲबनॉर्मल कंडिशन, ठीक आहे. नॉर्मल एज वेल एज ॲबनॉर्मल कंडिशन मध्ये सर्किट मेक किंवा ओपन किंवा क्लोज करण्यासाठी आपण सर्किट ब्रेकर यूज करतो. त्याच्यामध्ये व्हेरियस टाइपचे सर्किट ब्रेकर आहे डिपेंडिंग ऑन द आर्क क्वंचिंग मीडियम, ठीक आहे. आर्क क्वंचिंग मीडियम वरती व्हेरियस टाइपचे सर्किट ब्रेकर क्लासिफाय होतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ऑइल सर्किट ब्रेकर, देन व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, एअर सर्किट ब्रेकर, देन एअर ब्लास्ट. त्याच्यामध्ये हे व्हेरियस टाइपचे सर्किट ब्रेकर. आउट ऑफ दिस इज ऑइल सर्किट ब्रेकर. डिफरन्स एवढाच आहे, याच्यामध्ये जो आर्क क्वंचिंग मीडियम आहे तो तुमचं ऑइल यूज केलेला आहे, ठीक आहे. हे टँक आहे त्याच्यामध्ये ऑइल फिल केलेलं आहे. हे बुशिंग्स आहेत, ठीक आहे, विच इज ऑल्सो फिल्ड विथ ऑइल, ठीक आहे. याच्यामधनं हे टँक मध्ये ऑइल फिल केलेलं आहे. आणि हा याचा कंट्रोल पॅनल आहे किंवा ऑपरेटिंग मेकॅनिझम आहे, जो की तुमचा सर्किट ब्रेकर जो सबस्टेशन मध्ये असतो किंवा जो कंट्रोल रूम मध्ये असतो, ठीक आहे. त्यात बेसिकली आपण SF6 सर्किट ब्रेकर अँड एअर सर्किट ब्रेकर सॉरी SF6 किंवा व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर यूज करत असतो. एअर ब्रेक स्विचेस विच इज नथिंग बट युअर आयसोलेटर्स, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघू शकता आयसोलेटर, याच्यामध्ये डबल ब्रेक किंवा सिंगल ब्रेक आयसोलेटर्स यूज करतो आपण याच्यामध्ये, ठीक आहे. सो इथे बघू शकता हे आपलं सबस्टेशन आहे, ठीक आहे, किंवा पोल माउंटेड सबस्टेशन आहे. याच्यावरती हे जे यूज केलेलं आहे, ठीक आहे, इथे आपले एअर ब्रेक स्विचेस यूज केलेले आहेत, ठीक आहे. सो त्याचंच इथे कन्स्ट्रक्शन आहे, आपल्या जे असेंब्ली आहे, ठीक आहे, इन्सुलेटर असेंब्ली, याच्यावरती हे माउंट केले किंवा इट इज अ माउंटिंग, ठीक आहे. हे माउंटिंग आहे. देन हा याचा मेन ब्लेड आहे जो की ओपन किंवा क्लोज होणार आहे. देन याच्यामध्ये आर्किंग कॉन्टॅक्ट आणि फिक्स कॉन्टॅक्ट असे दोन कॉन्टॅक्ट असतात. याच्यामध्ये हा जो आहे, ठीक आहे, स्टेशनरी आर्सिंग किंवा आर्किंग हॉर्न आहे ज्याच्यामध्ये आर्क प्रोड्यूस होते. जसं तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलं होतं लाइटनिंग अरेस्टर मध्ये हॉर्न टाइप लाइटनिंग अरेस्टर असतो. हॉर्न टाइप लाइटनिंग अरेस्टरचा ऍडव्हान्टेज काय आहे की जी आर्क प्रोड्यूस होणार आहे ती काय होते, लेंथनिंग होते किंवा आर्कची लेंथ इन्क्रीज होते, जेणेकरून आर्क आपण रिड्यूस करू शकतो. हे तुमचं स्टेशनरी आर्किंग हॉर्न आहे. आणि इकडे हा जो हॉरिझॉन्टल आहे तो मुव्हेबल आर्किंग हॉर्न आहे, तो कंटिन्युअसली मूव्ह होतो विथ युअर स्विच ब्लेड, ठीक आहे. आणि ही कॉन्टॅक्ट असेंब्ली आहे ज्याच्यामध्ये तुमचा हा जो ब्लेड आहे तो इन्सर्ट होणार आहे किंवा कॉन्टॅक्ट होणार आहे. आणि याचा लिव्हर मेकॅनिझम असतो किंवा ऑपरेटिंग मेकॅनिझम असतो. बाय मॅन्युअली याला आपण ऑपरेट करू शकतो, ठीक आहे. आणि याची लिंक असेंब्ली आहे आणि याच्यावरती हा माउंट केलेला आहे, ठीक आहे. त्याचं माउंटिंग आहे. तो नेक्स्ट आहे आपला डिफरंट टाइप्स ऑफ बसबार्स, ठीक आहे. बसबार आपण स्टडी केलं होतं. इट इज अ कॉमन कंडक्टर वेअर इनकमिंग आउटगोइंग कॅन बी कनेक्टेड और नंबर ऑफ टर्मिनल्स कॅन बी कनेक्टेड. ऑलरेडी आपण बसबार डिस्कस केलेली आहे. सो याच्यामध्ये देर आर डिफरंट टाइप्स ऑफ बसबार सेक्शन्स. सो फर्स्ट इज रेक्टँग्युलर बार, ठीक आहे. हे तुमचं रेक्टँग्युलर शेप मध्ये आहे. देन राउंड सॉलिड बार, देन स्क्वेअर ट्यूब्स, ठीक आहे. हा मधला जो पोर्शन असणार आहे तो हॉलो असणार आहे. देन ओपन पेअर म्हणजे काय, याच्यामध्ये टू और नंबर ऑफ
जे पेअर्स आहे किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स, नथिंग बट ओपन पेअर. ठीक आहे, ओपन पेअर म्हणजे काय, हे तुम्ही सी सेक्शन एक घेतलाय आणि हा एक सी सेक्शन घेतलाय, एकमेकांना जॉईन केला, विच इज नथिंग बट ओपन पेअर. आणखी एक काय, ट्रायंग्युलर सेक्शन घेतला. ठीक आहे, 2 पेअर किंवा एक पेअर जॉईन केली, विच इज नथिंग बट युअर ओपन पेअर. देन स्टँडर्ड केबल, स्टँडर्ड नथिंग बट याच्यामध्ये नंबर ऑफ स्टँड्स आहेत. ठीक आहे, ऑलरेडी आपण स्टँडर्ड कंडक्टर बघितलेला आहे. ठीक आहे, स्टँडर्ड म्हणजे काय, हा सपोज सिंगल कंडक्टर आहे, सॉलिड कंडक्टर, याच्यामध्ये नंबर ऑफ कंडक्टर्स किंवा नंबर ऑफ स्ट्रँड्स यूज केलेले आहेत. ठीक आहे, विच इज नथिंग बट युअर स्टँडर्ड कंडक्टर. इथे डिझाईन मध्ये तुम्ही बघू शकता स्टँडर्ड कंडक्टर किंवा स्टँडर्ड टाइप बसबार आहे. ठीक आहे, बेसिकली सॉलिड बसबार यूज करतात. ठीक आहे, रेक्टँग्युलर बसबार. ठीक आहे, रेक्टँग्युलर मध्ये काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल हे बसबार पीस आहे आणि डायरेक्टली याच्यामध्ये सपोज इनकमिंग कनेक्ट करायचं. ठीक आहे, इनकमिंग कनेक्ट करायचं असेल तर काय करतात, सिम्पली इथे हे जे इनकमिंग टर्मिनल्स आहेत हे बोल्ट करतात. ठीक आहे, इट इज सिम्पली बोल्टेड. जे काही टर्मिनल्स असतात ते बसबारला बोल्ट केले जातात और वेल्ड केले जातात. आयदर इट इज बोल्टेड और वेल्डेड, इट इज नथिंग बट योर बसबार. ठीक है, क्लियर है. So this table indicates the breaking capacity or voltage capacity of that equipments. जे काही सर्किट ब्रेकर्स आहेत, डिफरंट सर्किट ब्रेकर्स आहेत, त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी अँड व्होल्टेज कॅपॅसिटी इंडिकेट करतात. फर्स्ट आहे एअर ब्रेक सर्किट ब्रेकर. ऑब्विसली मीडियम असणार आहे तुमचं एअर. ठीक आहे, ऍट ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याचं व्होल्टेज आहे, इट कॅन बी यूज अप टू 430 और 600 वोल्ट त्याचं व्होल्टेज असणार आहे. देन ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे, या व्होल्टेजसाठी ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे 5 to 15 MVA. ठीक आहे, नेक्स्ट आहे 3.6 to 12 kV, त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे 500 MVA. म्हणजे हा 600 वोल्ट पर्यंत आणि हा अप टू इट कॅन बी यूज अप टू 3.6 to 12 kV. देन सेकंड आहे MCB जो आपण यूज करणार आहे, ॲटमॉस्फेरिक एअर, ऑब्विसली त्याचं असणार आहे मीडियम. ठीक आहे, जो आपला घरामधला MCB आहे. देन व्होल्टेज आहे 3 फेज साठी चाललेला आहे 430 to 600 वोल्ट. देन नेक्स्ट ऑइल सर्किट ब्रेकर, जो आता आपण डिटेल मध्ये बघितला, टँक टाइप सर्किट ब्रेकर, व्होल्टेज लेवल त्याचं मीडियम आहे, डायलेक्ट्रिक ऑइल. ठीक आहे, हॅव्हिंग व्होल्टेज रेंज 3.6 to 12 kV. देन मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर हॅव्हिंग मीडियम डायलेक्ट्रिक ऑइल, सेम आहे 3.6 to 145 kV पर्यंत असतो. देन एअर ब्लास्ट. ठीक आहे, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर, त्याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअर यूज केले जाते, हॅव्हिंग प्रेशर 20 to 40 बार. जो एअर प्रेशर असतो, जो कॉम्प्रेस्ड एअर प्रेशर असतो एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर मध्ये, त्याचा प्रेशर असतो 20 to 40 बार्स. ठीक आहे, हा हायर व्होल्टेज साठी यूज केला जातो, हॅव्हिंग 245 kV 245 kV पर्यंत आणि 35,000 MVA पर्यंत. ठीक आहे, आणि हा त्याचा मिनिमम रेटिंग आहे. त्याच्या पुढे 1100 kV पर्यंत आणि मॅक्सिमम जे पॉवर आहे, ठीक आहे, 50,000 MVA पर्यंत याला आपण यूज करू शकतो, म्हणजे त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी कॅन से. देन SF6 सर्किट ब्रेकर, ऑब्विसली मीडियम आहे त्याचं, SF6 गॅस यूज करणार आहे 12 kV साठी, 1000 MVA ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे. देन 36 kV आहे अप टू 2000 MVA, 145 kV 7500 MVA, देन 245 kV 10,000 MVA पर्यंत. देन नेक्स्ट आहे आपला व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. देन ऑब्विसली त्याच्यामध्ये मीडियम डायलेक्ट्रिक मीडियम किंवा जो मीडियम आहे तो व्हॅक्यूम यूज करणार आहे. देन त्याची कॅपॅसिटी आहे 36 kV फॉर 750 MVA. देन नेक्स्ट आहे आपला HVDC सर्किट ब्रेकर. ठीक आहे, आयदर वी कॅन यूज व्हॅक्यूम सर्किट व्हॅक्यूम और SF6 गॅस इन केस ऑफ HVDC सर्किट ब्रेकर. आता ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, जे डीसीचे सर्किट ब्रेकर्स आहेत त्याचं डिझाईन थोडं कॉम्प्लिकेटेड असतं ॲज कम्पेअर्ड टू युअर AC सर्किट ब्रेकर्स. ठीक आहे, सो इन केस ऑफ DC सर्किट ब्रेकर वी कॅन यूज व्हॅक्यूम और SF6 गॅस ॲज अ आर्क क्वंचिंग मीडियम. आर्क क्वंचिंग मीडियम म्हणून आपण व्हॅक्यूम किंवा SF6 गॅस यूज करू शकतो अप टू 500 kV.
ठीक आहे, अप टू 500 kV पर्यंत आपण याला यूज करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. So next is obviously we have already studied functions of substation. ठीक आहे, सबस्टेशनचे फंक्शन काय आहेत त्याच्यामध्ये वन बाय वन आपण बघणार आहोत. सो फर्स्ट इज सप्लाय ऑफ रिक्वायर्ड इलेक्ट्रिकल पॉवर. दॅट मीन्स ॲज युअर जनरेटिंग स्टेशन लोकेटेड फार अवे फ्रॉम द लोड सेंटर पासून खूप जास्त डिस्टन्स वरती असतात. सो वी कॅनॉट डायरेक्टली सप्लाय द लोड फ्रॉम ट्रान्समिशन लाईन. सो वी रिक्वायर्ड सबस्टेशन. ठीक आहे, वी रिक्वायर्ड सबस्टेशन फॉर supplying power to the load center किंवा load station. ठीक आहे, then maximum possible coverage of the supply network. That means as your generating station is located away from the load center किंवा distribution center, or it is decentralized, load is decentralized किंवा load तुमचा dispersed असणार आहे. ठीक आहे, that's why you have to reach अप टू मॅक्सिमम लोड. ठीक आहे, मॅक्सिमम लोड पर्यंत किंवा मॅक्सिमम कंझ्युमर पर्यंत इलेक्ट्रिकल सप्लाय आपल्याला पोहोचवायचं आहे. दॅट्स वाय जे काही नेटवर्क आहे, जे सप्लाय नेटवर्क आहे, जे तुमच्या सबस्टेशनमुळे काय होणार आहे, मॅक्सिमम जो डिस्ट्रीब्युटर किंवा कंझ्युमर पर्यंत पोहोचणार आहे. दॅट्स वाय रिक्वायर्ड सबस्टेशन. देन मॅक्सिमम सिक्युरिटी ऑफ सप्लाय. मॅक्सिमम सिक्युरिटी म्हणजेच काय, जर सबस्टेशन नाही यूज केलं, लॉसेस इन्क्रीज होणार आहे, ट्रान्समिशन लाईन मे डॅमेज और reliability cannot be maintained. Then next is shortest possible fault duration. That means एक सबस्टेशन इन्स्टॉल केलं, सबस्टेशन मध्ये प्रोटेक्टिंग इक्विपमेंट आले. प्रोटेक्टिंग इक्विपमेंट कोणते, सर्किट ब्रेकर आहेत तुमचे, रिलेज आहेत, ठीक आहे, फ्युजेस आहेत. दॅट प्रोटेक्टिंग इक्विपमेंट will reduce the fault duration. That protecting equipment reduces fault duration. reduce करतं म्हणजे काय करतं, आपल्याला एखादा सर्किट मध्ये फॉल्ट आला किंवा ट्रान्सफॉर्मर फॉल्ट आला, बसबार मध्ये फॉल्ट आला, लाईन मध्ये फॉल्ट आला, देन आपण तो फॉल्ट डिटेक्ट करून तो रिस्टोर करू शकतो किंवा सिस्टम आपण लवकरात लवकर रिस्टोर करू शकतो. जर सबस्टेशन नसेल तर हे पॉसिबल आहे का, नाही. देन नेक्स्ट आहे आपला ऑप्टिमम इफिशियन्सी ऑफ प्लांट अँड द नेटवर्क. आता इफिशियन्सी कशी मेंटेन राहते, तर सबस्टेशन मध्ये काय केलं जातं, बेसिकली आपण आयदर इन्क्रीज और डिक्रीज द व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो. ठीक आहे, जर सबस्टेशनच नसेल तर व्होल्टेज इन्क्रीज डिक्रीज पॉसिबल आहे का, नाही. आता व्होल्टेज इन्क्रीज का करायचं, इन ऑर्डर टू इन्क्रीज द इफिशियन्सी और इन ऑर्डर टू रिड्यूस द ट्रान्समिशन लाईन लॉसेस. ट्रान्समिशन लाईन मध्ये जे लॉसेस होतात म्हणजे I2R लॉस, दॅट रिड्युसेस विथ इन्क्रीजिंग व्होल्टेज. जर व्होल्टेज इन्क्रीज केलं, I2R लॉसेस किंवा लाईन लॉसेस कमी होणार आहेत आणि तुमची ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट आहे सप्लाय इलेक्ट्रिकल पॉवर विदिन द टार्गेटेड फ्रिक्वेन्सी. दॅट मीन्स आपली इंडियामध्ये फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज, त्याच्यामध्ये टॉलरन्स आहे ±5 हर्ट्जचा. सो दॅट्स वाय यू कॅन vary or you can limit the frequency up to 49.5 and 50.5 hertz. ठीक आहे, म्हणजे ±5% टॉलरन्स आहे याच्यामध्ये. तो मॅक्सिमम इट कॅन बी गो अप टू 50.5 अँड मिनिमम 49.5. या लिमिट मध्येच आपल्याला फ्रिक्वेन्सी मेंटेन करायची आहे किंवा मेंटेन केली जाते. ठीक आहे, आता फ्रिक्वेन्सी मेंटेन करण्यासाठी व्हॅरियस वेज आहेत. म्हणजे फ्रिक्वेन्सी कुठे जनरेट होते, आपल्या जनरेटिंग स्टेशनला. ठीक आहे, जनरेटिंग स्टेशनला आपण जनरेट करतोय फ्रिक्वेन्सीचा 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीचा सप्लाय. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करणं कशावर डिपेंड आहे, तुमच्या जनरेटिंग स्टेशनवरती किंवा जनरेटरवरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल हा जनरेटर आहे आणि हा जनरेटर म्हणजे काय, जनरेटिंग स्टेशन आहे, याला इनपुट काहीतरी देणार आहे आपण, मेकॅनिकल इनपुट. ठीक आहे, जे काही मेकॅनिकल इनपुट देणार आहे, फॉर एक्झाम्पल इकडे आपला टर्बाईन आहे. ठीक आहे, हे टर्बाईन आहे, सपोज दिस युअर टर्बाईन. ऑलरेडी आपण EPG मध्ये पण स्टडी केलेला आहे. आणि हे आपलं जनरेटिंग स्टेशन किंवा जनरेटर आहे. ठीक आहे, आता टर्बाईन फिरल्यानंतर आपला जनरेटर फिरणार आहे. टर्बाईन आणि जनरेटर एकमेकांशी कपल्ड आहे. ठीक आहे, टर्बाईन रोटेट केला, देन युअर जनरेटर विल रोटेट. हे दोन्ही एकमेकांना मेकॅनिकली कपल्ड आहे. तर आपल्याला जनरेटिंग फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची किंवा जनरेशन इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचं आहे. तर जनरेशन इन्क्रीज किंवा डिक्रीज करणं कशावर डिपेंड आहे किंवा फ्रिक्वेन्सी चेंज करणं कशावर डिपेंड आहे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ms = 120 f
अपॉन पी. आपल्याकडे फॉर्म्युला आहे NS इक्वल्स टू 120F अपॉन पी. जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायची झाली तर तुम्हाला काय करावं लागेल, सिंक्रोनस स्पीड किंवा NS इन्क्रीज करावं लागेल. वी हॅव टू इन्क्रीज द स्पीड. तर स्पीड इन्क्रीज करायचं, जनरेटरचं स्पीड इन्क्रीज करायचं, तुम्हाला टर्बाईनचं स्पीड इन्क्रीज करावं लागेल. तर टर्बाईनचं स्पीड इन्क्रीज करायचं म्हणजे तुम्हाला जे काही इनपुट दिलेलं आहे, टर्बाईनला जे काही इनपुट आहे, फॉर एक्झाम्पल थर्मल पॉवर प्लांट असेल तर टर्बाईनचं इनपुट काय असेल, स्टीम. जे काही स्टीम इनपुट आहे, दॅट स्टीम इनपुट यू हॅव टू इन्क्रीज. स्टीम इनपुट इन्क्रीज केलं, टर्बाईन स्पीड विल इन्क्रीज. टर्बाईनचं स्पीड इन्क्रीज झालं, युअर जनरेटर स्पीड इन्क्रीज. ठीक आहे, जनरेटर स्पीड इन्क्रीज झालं, युअर फ्रिक्वेन्सी विल इन्क्रीज. म्हणजे हे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज किंवा डिक्रीज करणं कशावरती डिपेंड आहे, तुमच्या इनपुट वरती डिपेंड आहे. इनपुट म्हणजे काय, जे तुमचं स्टीम आहे, वॉटर आहे, त्या इनपुट वरती तुमचं जनरेटिंग फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट इज सप्लाय ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर विदिन अ स्पेसिफाईड व्होल्टेज लिमिट. म्हणजेच काय, जर आपल्याला व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज करावं लागतं सबस्टेशन मध्ये, दॅट्स वाय रिक्वायर्ड सबस्टेशन. अँड लास्ट इज सप्लाय ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी टू द कंझ्युमर ऍट लोवेस्ट कॉस्ट. ठीक आहे, लोवेस्ट कॉस्ट रिड्यूस कशी होते, जर तुमची ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी इन्क्रीज झाली, इफिशियन्सी इन्क्रीज झाली, देअरफॉर कॉस्ट ऑफ दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी गेट रिड्युसेस. जेवढे लॉसेस कमी तेवढी कॉस्ट काय असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे, जर लॉसेस इन्क्रीज झाले, ऑब्वियसली कॉस्ट ऑफ दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी गेट इन्क्रीजेस. In order to supply electrical energy at lowest cost, you require substation. So these are the functions of substation.